सातारा जिल्ह्याच्या राजकारणात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या 1857 ची स्थापना असणाऱ्या म्हसवड नगर परिषदेची निवडणूक गेल्या काही दिवसापूर्वी संपन्न झाली। त्या निवडणुकीचा निकालही लागला। राज्यात धक्कादायक निकाल समोर येत असतानाच म्हसवड नगर परिषद गोरे बंधूंच्या सूक्ष्म नियोजनाने भारतीय जनता पार्टीला मिळाली। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे जवळपास 26 नगरपंचायत नगर परिषदांचे प्रभारी असल्याने ते 26 नगरपालिकांच्या प्रचारासाठी व्यस्त होते, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी म्हसवडची खिंड लढवली। प्रत्येक प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचणे, कोपरा सभा घेणे, विकास कामांचा अजेंडा, विकास कामांचे धोरण या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शेखर गोरे यांनी योग्यरित्या पार पाडली। शेखर गोरे यांनी जयकुमार गोरे यांना दिलेला पाठिंबा म्हसवडसाठी पचनी पडला। शेखर गोरे यांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने म्हसवड नगरपालिका भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित झाले होते। त्या पद्धतीने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले। त्यानंतर सातारा न्यूजच्या माध्यमातून म्हसवड प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार अभिषेक आप्पा विरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। सातारा जिल्ह्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवड नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली आणि त्यामध्ये सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेल्या आहेत आणि एकंदरीत जिल्ह्यात सर्व भाजपमय परिस्थिती निर्माण असतानाच म्हसवड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून अभिषेक विरकर विजयी झालेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुम्ही प्रथम निवडून आलेला आहात, काय कशा पद्धतीने भावना आहे तुमच्या आणि नगरसेवकपदी तुम्ही सभा? आनंद हा गगनात मावना झालाय। सगळ्यांचा जल्लोष बघताय, 21-0 झालेला आहे। सर्व काही झालं त्याच्या भाऊंच्या कृपेमुळे आणि त्यांच्या कामामुळे झालेला आहे। जास्त सांगण्याची काही गरज नाही माणसांना, जे काम केलंय तेच खूप आहे। आता गेल्या वेळी परिवर्तनची सत्ता होती आणि त्यानंतर 4 वर्ष प्रशासक होते। 9 वर्षानं भारतीय जनता पार्टी किंवा एकंदरीत जयकुमार गोरे यांच्या ताब्यात नगरपालिका आलेली आहे। कशा पद्धतीने विकास आहे आणि कुठल्या विकासाचा रोल मॉडेल तुमच्या समोर असणार आहे? जनतेला गेले मागच्या वेळी जे चूक केली त्यांनी सुधारलेली आता, कारण जनतेला वाटलं की आता काहीतरी होऊ शकतंय, भाऊंशिवाय काय पर्याय नाही म्हसवडला, त्यामुळे जनतेने भाऊंच्या बाजूने कौल दिलेला आहे। आता एकंदरीत जिल्हा सर्व भाजपमय होताना दिसतोय, काय कारण असेल एकंदरीत त्याबद्दल? भाऊंची कामं, विकास कामं, दुसरं काय? आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।